नागपूरमध्ये आज स्त्री मुक्ती दिन परिषद आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडून परिषदेचं आयोजन केलेलं आहे। प्रकाश आंबेडकर या सगळ्या उपस्थितांना या ठिकाणी संबोधित करणार आहेत। वंचित बहुजन आघाडीची ही स्त्री मुक्ती दिन परिषद असणार आहे आणि त्याच्यासाठी प्रकाश आंबेडकर स्वतः उपस्थित असतील, ते या ठिकाणी संबोधित करणार आहेत आणि जितेंद्र शिंगाडे या सगळ्या संदर्भातले अधिक तपशील देत आहेत। बघूया। वंचित बहुजन आघाडीतर्फे आज नागपुरात स्त्री मुक्ती दिन परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नागपूरच्या याच कस्तुरचंद पार्क मैदानात दुपारी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मुख्य वक्ते राहतील, ते या परिषदेला संबोधित करणार आहेत। 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं। त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून हा दिवस स्त्री मुक्ती दिन परिषद म्हणून आयोजित करण्यात येतो। अनेक ठिकाणी या दिवशी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं आणि त्याच अनुषंगाने नागपुरातही या वंचित बहुजन आघाडीतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रकाश आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहेत। नेमकं ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे, कारण सध्या जी राजकीय परिस्थिती आहे त्या राजकीय परिस्थितीवर देखील ते भाष्य करणार असल्याचं समोर येत आहे। मात्र त्याचबरोबर जे स्त्रियांची आर्थिक स्थिती आहे, सामाजिक आणि शैक्षणिक जी स्थिती आहे, मग त्या स्त्रिया कुठल्याही समाजाच्या असो, कुठल्याही वर्गाच्या असो, त्यावर देखील या चर्चासत्रात नक्कीच संभाषण होणार आहे आणि त्यावर देखील चर्चा होणार असल्याचं अपेक्षित आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।